स्टेपर मोटरचं इंटरफेसिंग बघायचंय. लक्ष द्या रे. अख्खं स्टेपर मोटरचं जे कनेक्टिंग आहे ना तेच फेकून मारेल बाळे. ओके. इंटरफेसिंग बघा इथं ULN 2803 किंवा ULN 2003 अशा 2 टाईपच्या इंटरफेसिंग आपण वापरू शकतो. तर बघा इंटरफेसिंग ऑफ स्टेपर मोटर हा पार्ट तर सेम आहे. इथं काय केलं आहे, पोर्ट 2ला ज्या पिन आहेत याला आपण इनपुट पिन म्हणतो. P1 In2 In3 आणि ह्या काय out1 out2 out3 out4 out5 out6 out7 आणि out8. इथं In3 In4 In5 In6 In7 आणि In8 अशा पद्धतीने ह्या इनपुट पिन आहे ते आउटपुट पिन आहे. याला काय केलं आहे आपण, स्टेपर मोटर कनेक्ट केली. काय केलं आहे, स्टेपर मोटर. पहिले तर स्टेपर मोटर काय ते समजून घ्या. ऑलरेडी तुम्ही शिकलात हे स्टेपर मोटर नाही. बरं सांगतो. हे पहा इथं रजिस्टर लावले, 5 व्होल्टचा सप्लाय दिला ह्या पिनला आणि हे आहे तुमचं ULN 2003 किंवा ULN 2803 आपण वापरतो 5 व्होल्ट DC स्टेपर मोटरसाठी. बरं ही इंटरफेसिंग किंवा लॅचिंग सर्किट काय वापरायचे किंवा इंटरफेसिंग ड्रायव्हर काय वापरायचे, कारण आपण डायरेक्ट हाय व्होल्टेजच्या रेटिंगच्या मोटर आपण कनेक्ट करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला याची इंटरफेसिंगची गरज पडते. स्टेपर मोटर काय ते समजून घ्या. स्टेपर मोटर म्हणजे अशी मोटर जी स्टेप वाईज फिरते. अशी मोटर जी स्टेप वाईज फिरते. वॉचेसला असतात पहा, घड्याळीचा काटा कसा असा फिरतो ना, अशा पद्धतीने. एकदा क्लिक केलं बाळे तर 6 डिग्रीचा डिस्प्लेसमेंट होतोय, माहिती आहे तुला. हो 6 डिग्रीचा डिस्प्लेसमेंट. ओके. आणि एकदा तो काटा किती वेळेस फ्लक्च्युएट होतो, 60 वेळेस होतो पूर्ण एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी. ओके. 60 × 6 किती होतात, 360. एका सर्कलमध्ये 360चा अँगल असतो आणि एका डिस्प्लेसमेंटचा अँगल 6चा असतो. इथं लक्षात. तर अशी मोटर जी वॉचेसमध्ये घड्याळीमध्ये वापरतात. मोठाल्या घड्याळी पाहिल्या असतील तुम्ही महानगरपालिकेचे वगैरे, चौकामध्ये मुंबई महानगरपालिकेला तुम्हाला दिसेल ते. आणि त्या घड्याळीमध्ये या टाईपची मोटर असतात. ओके. आणि ती मूवमेंट कशी करते, स्टेप वाईज. आता हे फक्त घड्याळीमध्ये वापरतात असं नाही, रोबोट्समध्ये वापरतात, प्रिंटिंगला वापरतात किंवा अजून काही ॲप्लिकेशन स्पेसिफिक ॲप्लिकेशनला वापरतात. जिथं मूवमेंट आहे ना स्टेप वाईज पाहिजे आपल्याला. ओके. प्लास्टिक कटर हां असेल, आय डोंट नो. ओके. तर बघा मोटर स्टेप वाईज फिरतात, पण दमाने फिरतात का, नाही. हे उगं दाखवलं आहे त्याची स्पीड खूप जास्त आहे. अगदी 400 500 1000 2000 4000 RPM पर्यंत. ह्या मोटर फ्रॅक्शनल HP मोटर आहे. ह्या मोटर कशा आहेत, फ्रॅक्शनल HP मोटर, म्हणजे त्याची साईज कमी असते. तर आता इंटरफेसिंग तुम्हाला समजले, त्याचा प्रोग्राम बघू. हे नेमकं काय करतात हा बघा. फुल स्टेप जी आहे त्याची 1.5 अँगलची 1.8ची, म्हणजे जी मूवमेंट होणार आहे ती कितीने होणार आहे, 1.8 डिग्रीने मूवमेंट होणार आहे. ही जी मूवमेंट आहे ना, हे काय आहे माहिती आहे की हे काय चालू आहे. हे पहा, हे मोटरचा शाफ्ट आहे, हा असा मूव होतो. तो किती स्टेपनी मूव होतो, 1.8 डिग्रीनी. 1.8 डिग्री. त्याला आपण काय म्हणतो, फुल स्टेप सिक्वेन्स म्हणतो. फुल स्टेप सिक्वेन्स म्हणतो. आणि दुसरा सिक्वेन्स आहे हाफ स्टेप सिक्वेन्स. याच्यामध्ये हाफने मूव होतो, म्हणजे किती, 0.8 डिग्रीने मूव होतो. किती, 0.9 डिग्रीनी, सॉरी. ओके. 1.8 आणि 0.9 याच्या दुप्पट, याच्या निमपट अशा पद्धतीने. तर फुल स्टेपमध्ये काय आहे, 1.8चं डिफ्लेक्शन आहे. फुल स्टेपमध्ये काय 1.8चं डिफ्लेक्शन आहे. मग आता स्टेप बघा, ABCD हे 4 इनपुट घेतले आपण. ABCD हे 4 इनपुट घेतले, दिसतंय तुम्हाला हे इनपुट. आणि ते इनपुट घेतले तर आता समजा याला 1, याला 0, याला 0, याला 1 जर केलं तर हे किती रे, 9. हे काय 9 हेक्झा आहे.
एक्झाममध्ये किती आहे 9 आहे. त्याच पद्धतीने 1 1 0 0 तर हे काय आहे सी आहे 12 म्हणजे सी. त्याच्यानंतर हे 0 1 1 0 म्हणजे 6 आहे तर याला 0 6 लिहिलं आणि याला 0 1 1 म्हणजे 0 3 लिहिलं. तर अशा पद्धतीने हे इनपुट घेतले. ओके हे इनपुट घेतले आणि त्याचं हेक्झा काय आलं अशा पद्धतीने आलं. जर क्लॉकवाईज करायचं असेल तर अशा पद्धतीने सिक्वेन्स घ्यायचा आणि अँटी क्लॉकवाईज करायचं असेल तर अशा पद्धतीने सिक्वेन्स घ्यायचा. कसा ते बघू आपण. प्रोग्रामिंगमध्ये प्रोग्राम सुरू करायचा आहे. काय करायचं आहे मूव P2. P2मध्ये काय मूव करायचं आहे पहिला बीट 09H स्टेप 1. ओके त्याच्यानंतर ए कॉल डिले थोडा वेळ घ्यायचा आहे. पहिली स्टेप झाली लक्षात द्या पहिली स्टेप झाली थोडा डिले घ्यायचा आहे. त्याच्यानंतर स्टेप 2 मूव 0C मी मूव P2 हॅश 0C तर ही स्टेप्स 2 आहे. परत थांबायचं थोडा डिले घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा बीट स्टेप 3 06 घ्यायचा आहे कशामध्ये पोर्ट 2मध्ये. तर हे सगळं पोर्ट 2ला कनेक्टेड आहे ना. त्याच्यानंतर डिले घ्यायचा आहे. त्याच्यानंतर परत स्टेप 4 घ्यायची डिले घ्यायचा. काय अवघड आहे का प्रोग्रामिंग हे एकदम सिम्पल आहे. त्याच्यानंतर एस जम्प मेन परत रिपीट करायचे. मग काय होणार आहे 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 अशा पद्धतीने स्टेपर मोटर फिरेल. खूप फास्ट फिरते खूप फास्ट फिरते कारण का याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे त्याच्यामुळे खूप फास्ट फिरते. ओके तर अशा पद्धतीने आपण हे क्लॉकवाईज फिरवतो. जर समजा अँटी क्लॉकवाईज फिरायचं असेल तर इथं काय करायचं आहे 03 टाकायचं आहे नंतर 06 टाकायचं आहे नंतर समजलं ना तुम्हाला. तर हे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करता येईल. आता पुढं डिले मूव R7 04 हे रिसेटिंगसाठीच आहे म्हणजे त्याची स्पीड हे करण्यासाठी. त्याच्यानंतर मूव R6मध्ये 0FF सेट करायचं आहे. ओके त्याच्यानंतर मला वाटतं त्याचं हेच लिहून द्यावं तुम्हाला म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ते. हां ते रजिस्टर राहते ते स्पेसिफिक रजिस्टर राहतात इंटरफेसिंगसाठी कामं येतात. म्हणजे हे रजिस्टर आहे नाही इथं मेन्शन नाही केलं त्यांनी. हे सगळ्यांसाठी कॉमन आहे. मग तुम्ही क्लॉकवाईज घ्या अँटी क्लॉकवाईज घ्या काही फरक पडणार नाही. हे जे पार्ट आहे हेच कॉमन आहे. आणि शेवटी रिसेट करायचं. बघा डिले झालं. आता मूव R4मध्ये 04 R7 रजिस्टरमध्ये मूव करायचे. त्याच्यानंतर R6मध्ये ऑफ मूव करायचे. OFF जे 0FF जे बीट आहे ते मूव करायचे. त्याच्यानंतर R5मध्ये थोडं वेट करा परत हे याच्यामध्ये मूव करा. आता वेट झालं त्याच्यानंतर वेट करा. ओके R5मध्ये जर नसेल गेलं तर परत वेट करा आणि जर समजा R5मध्ये तो बीट गेला असेल तर परत वेट 1ला मूव करा. त्याच्यानंतर ही स्टेप त्याच्यानंतर ही स्टेप. म्हणजे काय पहा तुम्हाला स्टेपर मोटर चालू आहे. आता स्टेपर मोटर काय करायची थांबवायची स्पीड कंट्रोल करायची त्याची. ओके तर डिले 04 R7मध्ये मूव करा केलं. आता थोडं वेट करा आणि 0FF हे बीट R6मध्ये मूव करा. ओके आणि 0FF हे R5मध्ये मूव करा. समजा जम्प इज नॉट इक्वल्स टू वेट R5मधल्या कंटेंट हा त्या थांबवणाऱ्या कंटेंटसोबत मॅच नाही झाला तर मग काय करा परत तुम्ही ही स्टेप परत करा. आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये R6चा कंटेंट जम्प इज नॉट 0 असेल तर तुम्ही ह्या स्टेपला जा परत ही स्टेप करा. आणि तसं नसेल किंवा R7मधला कंटेंट जर तुमचा जम्प इज नॉट इक्वल टू 0 नाही आला काउंट तर तुम्ही R2ला जा आणि अशा पद्धतीने काउंट करत राहा. या किती स्टेप झाल्या हे काउंट करीत राहा आणि नंतर रिसेट करा. असा प्रोग्राम आहे. ओके.
स्टेपर मोटार स्टेप वाईज फिरते, याच्या स्टेप ज्या आहेत त्या कंट्रोल करण्यासाठीचा हा पुढचा प्रोग्राम. हे समजलं तुम्हाला. आता हे झालं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फॉर हाफ. आता फुलसाठी करायचं आहे. फुलसाठी काय करणार तुम्ही, परत तेच, पण इथं काय घेणार, 8 इनपुट घेणार. किती, 8 इनपुट घेणार. तर 1 0 0, तर हे काय येईल, ए बिट, नाही ए 1 0 1 0 येईल. ओके, ए बिट, हे 8 बिट, हे सी बिट, हे 4 बिट, हे 6 बिट, हे 2 बिट, 3 बिट, अशा पद्धतीने. ओके, तर इथं बी प्रोग्राम करताना स्टेप 1 मध्ये हेच घ्या, स्टेप 1 डिले, स्टेप 2 डिले, अशा किती स्टेप घेणार तुम्ही इथं, 8 स्टेप. ओके, आणि अँटी क्लॉकवाईजसाठी रिव्हर्स पॅटर्न रिव्हर्स. मला वाटतं हे 0 1च आहे आणि हे 0 9 आहे. पहा, हे पहिलं, हे दुसरं, हे दिसतंय का तुम्हाला, मधात एक एक स्टेप वाढल्यात. लक्ष द्या, मधात एक एक स्टेप वाढल्यात तुमच्या. बाकी हे आणि हे जवळपास सेम आहे. मधात एक एक स्टेप वाढल्या का, कारण अँगल हा अर्ध्याने स्प्लिट झाला आहे. पहिले इथं किती अँगल होता, 1.8, इथं किती आहे, 0.9. अँगल अर्ध्याने स्प्लिट झाला. आणि हे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, इथं काय वाढणार आहे, स्टेप वाढणार आहे 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत. हे क्लॉकवाईजसाठी आणि अँटी क्लॉकवाईजसाठी रिव्हर्स. ओके, आणि हा प्रोग्राम मात्र सेम, क्लॉकवाईज घ्या, अँटी क्लॉकवाईज घ्या, हाफ घ्या, फुल घ्या, चारीसाठी सेम. येतं लक्षात. याच्यात काय अडचण, हे समजलं का. तर जनरली तर प्रोग्राम विचारतच नाहीत, इंटरफेसिंग विचारतात. 1-2 वेळेस विचारलं तरी अतिशय सोपा प्रोग्राम. ओके, हे काढायचं आहे, त्याच्यावरून हे काढायचं आहे, त्याच्यानंतर हे काढायचं. सो राईट डाऊन दिस.